Hello friends, welcome back to my channel. I am Miss Shruti. My channel is Love to Nursing. Today we learn about appendicitis. Okay, here is appendix. आता appendicitis म्हणजे काय की मी आधी पण सांगितले तुम्हाला ज्या शब्दाच्या मागं ITIS येईल म्हणजेच काय सूज किंवा स्वेलिंग येणं. ओके, तर कुणाला आलेली आहे अपेंडिक्सला, म्हणून याला आपण अपेंडिसायटिस म्हणतो. अपेंडिक्स कुठं फॉर्म होतं, आय मीन कुठे असतं, लार्ज इंटेस्टाईनला ते अटॅच असतं अपेंडिक्स. ओके, जर समजा इन्फेक्शन झालंय, सोलो झालंय आणि तुम्ही जर नाही ट्रीट केलं व्यवस्थित त्याला, तर त्याचं फॉर्म इन्फेक्शन मध्ये होते आणि सडन लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स तुमच्या पुढे यायला लागतात. त्यालाच आपण अपेंडिसायटिस असं म्हणतो. Appendicitis is a painful inflammation of the appendix, a small pouch attached to the first part of large intestine. If left untreated, the appendix can rupture and leading to potential life-threatening infection. जसं मी सांगितलं तुम्हाला, same as it is तेच आहे. Okay. Then next, causes of appendicitis. की कोणकोणते causes आहेत? ब्लॉकेज, इन्फेक्शन, ट्रॉमा. तर हे 3 कॉजेस आहेत. त्यामध्ये अपेंडिक्स तुमचं ब्लॉक होतंय. ओके, अपेंडिक्स इज ब्लॉक्ड. ओके, टिश्यूना सूज आली तर तिथं ब्लॉकेज फॉर्म होतोय आणि त्या ब्लॉकेजमुळे सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन बसू शकतं. सेकंड वन इज अ इन्फेक्शन. Bacteria and viruses can also cause the appendix to become inflamed or swollen, leading to appendicitis. तर इन्फेक्शन कशामुळे होतंय, बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे. ह्या दोघांमुळे काय होतं, अपेंडिक्सला इन्फेक्शन होतंय, त्यामुळे ते इन्फ्लाम होतंय आणि सोलन म्हणजे सूज येते, सुजायला लागतं ते, त्याला आपण अपेंडिसायटिस असं म्हणतो. देन ट्रॉमा. इन सम केस अ डायरेक्ट ब्लो और इंजुरी टू द ॲब्डोमेन कॅन ऑल्सो ट्रिगर अपेंडिसायटिस. समजा सम केस म्हणजे काही वेळा काय होतंय, डायरेक्ट इंजुरी होते अपेंडिसायटिसला, म्हणजे ॲब्डोमेनला इंजुरी होते आणि ती इंजुरी ट्रिगर कुणाला करते, अपेंडिक्सला. त्यामुळे तिथे सोलन फॉर्म होतोय किंवा इन्फ्लमेशन होतंय, त्याला आपण म्हणायचं अपेंडिसायटिस. क्लिअर. देन सिम्पटम्स ऑफ अपेंडिसाइटिस. आता कोणकोणते सिम्पटम्स दिसून येतात? ओके, पेन. पेन मध्ये काय, तुम्हाला मी आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलंय की जो पेन असतो तो एकदम पेनफुल असतो. ओके, त्यामुळे मोस्ट कॉमन इज अ सडन सिव्हिअर पेन दॅट स्टार्ट अराउंड द नेवल अँड देन शिफ्ट टू द लोअर राईट ॲब्डोमेन. सुरुवात कुठे होती, नेव्हलच्या तिथं. नेव्हल इज नथिंग बट द अम्बिलिकल कॉर्ड, तिथून सुरुवात होते, ते शिफ्ट कुठे होते, लोअर राईट ॲब्डोमेनला. अदर सिम्पटम्स. अदर सिम्पटम्स मध्ये काय येतं की अपेंडिसायटिस मे ऑल्सो कॉज fever, nausea, vomiting, loss of appetite and constipation or diarrhea. ओके, अदर सिम्पटम्स मध्ये बघा, फिवर येऊ शकतो. ऑब्विसली फिवर येणार आहे, कारण आपण आधीही शिकलेलं आहे की इन्फेक्शन जर असेल तुम्हाला तर बॉडीची फर्स्ट रिॲक्शन असते फिवर. देन नॉझिया, ओमेटिंग, प्लस तुम्हाला भूक लागत नाही, कॉन्स्टिपेशन होतंय किंवा डायरिया होतोय. वर्सनिंग पेन. पेन जो असतो तुमचा तो वर्सन होतो. कधी, कफिंग टाइम किंवा डीप ब्रीथिंग टाइम. ओके, जेव्हा तुम्ही श्वास घेत असते किंवा खोकताय तेव्हा तुम्हाला पेन जास्त जाणवतो. दिस इज अबाउट सिम्पटम्स ऑफ अपेंडिसायटिस. ओके, मी हे सगळं क्लस्टर फॉर्म मध्ये दिले, ते तुम्ही सेपरेट सेपरेट करायचंय. हे असं नाही लिहायचं, एकाखाली एक लिहायचंय. ओके, क्लिअर. ओके, देन डायग्नोसिस ऑफ अपेंडिसायटिस. तर आता आपण डायग्नोस कसं करणार आहे अपेंडिसायटिसला, आपल्याला कसं समजणार आहे की आपल्याला अपेंडिसायटिसच आहे? फर्स्ट आहे फिजिकल एक्झाम. ओके, फिजिकल एक्झाम म्हणजे कोण परफॉर्म करताय, डॉक्टर. द डॉक्टर विल परफॉर्म फिजिकल एक्झाम चेकिंग फॉर टेंडरनेस, गार्डनिंग,
अँड रिबाउंड टेंडरनेस इन द लोअर राईट ॲब्डोमेन. कसं होतंय, राईट साईडला पेन व्हायला लागते. जेव्हा पाल्पेट करतात डॉक्टर्स, तेव्हा पेशंटला बिअर नाही होत, ते सहन नाही होत. प्लस तिथे अशी कठीण अशी त्वचा लागते. ते म्हणजे टेंडरनेस लागतो, कठीणपणा लागतो. तर मग समजून जायचं की अपेंडिक्सला सूज आलेली आहे, त्यामुळं अपेंडिक्स एनलार्ज झालेला आहे. देन इमेजिंग टेस्ट. Imaging tests like a CT scan or ultrasound may be used to confirm the diagnosis and rule out other conditions. सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड सुद्धा आपण करतो, जेणेकरून काय होतं की त्याच्यामधून आपल्याला डायग्नोस भेटतो की अपेंडिक्सायटिस झालंय की किती त्याची सिव्हॅरिटी आहे, ते सगळं आपल्याला दिसून येईल. देन ब्लड टेस्ट. ब्लड टेस्ट कॅन चेक फॉर साइन फॉर इन्फ्लॅमेशन. सॉरी. तर साइन ऑफ इन्फ्लॅमेशनला म्हणजे कळण्यासाठी आपण काय करतो, ब्लड टेस्ट करतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की WBCS वाढलेले आहेत. आणि WBCS का वाढतात? कारण इन्फेक्शनचे जादा चान्सेस असल्यामुळे. क्लिअर? देन ट्रीटमेंट ऑप्शन ऑफ फॉर अपेंडिसायटिस. आता याच्यावर ट्रीटमेंट काय घेणार? आता इतका उशीर मी सांगते की इन्फ्लमेशन होतंय, सूज येतेय, इन्फेक्शन होतंय, तर तुमची फर्स्ट प्रायोरिटी आहे त्यांना अँटीबायोटिक द्यायची किंवा अॅनल्जेसिक. अँटीबायोटिक आपण का देतो? इन्फेक्शन होऊ नये म्हणून. आणि समजा अँटीबायोटिक दिली तर इन्फेक्शन रोखलं जातं, आणि इन्फेक्शन रोखलं म्हणजे तुम्हाला जास्त सूज येणार नाही, आणि सूज नाही आली तर सर्जरी सुद्धा अवॉइड करता येईल. ओके. नेक्स्ट आहे सर्जरी. इफ समजा आउट ऑफ कंट्रोल झालेली आहे सिच्युएशन, तुम्हाला अपेंडिक्सचं इन्फ्लॅमेशन नाही काढता येत, इन्फेक्शन रोजच्या रोज नाही उबसतंय, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अपेंडेक्टॉमी करावी लागते. ज्या वर्डच्या शेवटी TOMY दॅट इज टॉमी म्हणजे ECTOMY एक्टॉमी असं लागतंय, त्याला म्हणतात रिमूव्हल. आता अपेंडिक्सच्या पुढे टॉमी लागलंय, त्यामुळे त्याला म्हणायचं की रिमूव्हल ऑफ अपेंडिक्स. देन रिकव्हरी. आफ्टर सर्जरी पेशंट टिपिकली रिकवर विदिन 2 to 4 weeks डिपेंडिंग ऑन द सिव्हॅरिटी ऑफ द केस. सर्जरी नंतर 2 ते 4 आठवड्यानंतर तो रिकवर व्हायला लागतो, आणि ते डिपेंड कशावर असतं? सिव्हॅरिटी ऑफ द केस. म्हणजे किती प्रकारे डॅमेज झालता अपेंडिक्स किंवा त्याला किती प्रॉब्लेम होते त्याच्यावर डिपेंड असतं. क्लिअर? नेक्स्ट इज अ सर्जिकल प्रोसिजर फॉर अपेंडिसायटिस. Surgical process for appendicitis. Laparoscopy. A minimal invasive procedure using small incision and tiny camera to remove the appendix. ही एक स्मॉल प्रोसिजर असते, ज्याच्यामध्ये स्मॉल इन्सिजन घेतला जातोय आणि एक टायनी कॅमेरा थ्रू तुमचं अपेंडिक्स रिमूव्ह केलं जाते. ओके, मीन्स वॉट? लेझर ट्रीटमेंट. Then open appendectomy. It's a traditional open surgery to remove the appendix through a larger incision in the abdomen. ओके. ओपन सर्जरी हार्ट कसं असतं तसे ओपन अपेंडक्टॉमी असतं. ह्याच्यामध्ये काय करतात, लार्जर इन्सिजन घेतात ॲब्डोमेनच्या तिथं, आणि डायरेक्टली तुमचं जे अपेंडिक्स अफेक्ट झालेलं आहे ते रिमूव्ह करतात. दिस इज कॉल्ड ओपन अपेंडक्टॉमी. देन कॉम्प्लिकेशन ऑफ अपेंडिसायटिस. कोणकोणते कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? तर परफोरेशन, ॲप्सिस आणि पेरिटोनायटिस. जसं मी आधी सांगितलं की अपेंडिक्सला जर जास्त इन्फेक्शन झालं तर ते आतल्या आत रप्चर होऊ शकतं, आणि त्यामुळे तुम्हाला सिव्हिअर असं इन्फेक्शन होऊ शकतं. मग काय होतं, पेरिटोनियम कॅव्हिटीला सुद्धा इन्फेक्शन बसतं, त्यालाच आपण म्हणायचं पेरिटोनायटिस. ओके, पेरिटोनायटिस. देन ॲप्सिस. ॲप्सिस म्हणजे काय? पस फॉर्मेशन. तो कुठं होणार आहे? समजा जर अपेंडिक्स रप्चर झालं तर तिथं काय होणार आहे? ॲप्सिस फॉर्म होणार आहे, पस फॉर्म होणार आहे, आणि तो पस कुठं फॉर्म होणार आहे? ॲब्डोमेन मध्ये, त्यामुळे तिथे इन्फेक्शन होणार. ओके. नेक्स्ट आहे सेप्सिस. Untreated appendicitis can lead to life-threatening
while whole body infection called a sepsis. जेव्हा बघा अपेंडिसाइटला तुम्ही ट्रीट नाही केलं तर हे सगळं फुटणार, तिथं पस फॉर्मेशन होणार आणि तुमची पूर्ण बॉडी इन्फेक्टेड होणार आणि त्यालाच आपण सेप्सिस असं म्हणतो. क्लिअर? नक्की? थँक्स पेज लवकरच आलेलं आहे. नर्सिंग मॅनेजमेंट आपला फेवरेट टॉपिक. तर प्री ऑप तुम्ही काय करणार आहे? प्री ऑप म्हणजे ऑपरेशनच्या आधी व्हायटल साईन चेक करणार, पेन रिलीफ देणार, अँटीबायोटिक ऍडमिनिस्टर करणार, प्रॉपर प्रिपेअर करणार पेशंटला सर्जरीसाठी. ओके, म्हणजे जे काय हेअर्स असतील तिथं ते रिमूव्ह करणार. देन सर्जिकल असिस्ट द सर्जन, सर्जनला असिस्ट करायचं, त्यांचा गाऊन कुठे आहे ते सगळं पाहायचं आहे, व्यवस्थित आहे का सगळं, ट्रॉली रेडी आहे का, ग्लव्स आहेत का, गॉज आहेत का, डस्टबिन रेडी आहेत का, हे सगळं बारीक आणि बारीक चीज तुम्हाला पाहिली पाहिजे. असिस्ट द सर्जन मॉनिटर पेशंट ड्युरिंग द प्रोसिजर, प्रोसिजरच्या वेळी मॉनिटर करायचं. इन्शुअर की एन्व्हायरमेंट तुमचं स्टराईल राहील. ओके, किंवा कुणी येईल, हा मला हे असं वाटते, मला ते तसं वाटते, हात लावून सांगेल, नो. ओटी मध्ये कुणालाही अलाउड करत नाहीत कारण ते स्टराईल एन्व्हायरमेंट असतं. ओके. देन पोस्ट ऑप ऑपरेशनच्या नंतर मॉनिटर द पेशंट रिकव्हरी, प्रोव्हाइड पेन मॅनेजमेंट अँड वॉच फॉर एनी कॉम्प्लिकेशन्स. जे तुम्ही प्री ऑप करताय तेच तुम्हाला पोस्ट ऑप करायचं आहे. फक्त स्किप द प्रिपेअर द पेशंट फॉर सर्जरी. फक्त तिथं काय येणार तुमचं की कॉम्प्लिकेशन्स काय आहेत का बघायचे, पेन मॅनेजमेंट द्यायचं आहे, पेशंटला रिकवर व्हायला हेल्प करायची आहे, मॉनिटर करायचं आहे पेशंटला. ओके, क्लिअर? इतकं सोपं आहे अपेंडिसायटिस. जर एक्झामला आलं तर 15 मार्क्स ऍज इट इज तुम्हाला भेटून जातील. ओके, जर तुम्ही जीएनएम स्टुडंट असाल तर तुम्ही हे मराठीत सुद्धा लिहू शकता. ओके, आणि इफ तुम्ही बीएससी असाल तर यू मस्ट राईट इन इंग्लिश लँग्वेज ओनली. ओके, पण समजून जर तुम्ही स्वतःच्या भाषेत घेतलं तर तुम्हाला काहीतरी लिहिता येणार आहे. हे फक्त रट्टा मारून काहीही होत नाही. क्लिअर? तर आपण आज अपेंडिसायटिस बघितलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि इफ तुम्हाला आवडला असेल, ऑब्विसली आवडणारच आहे, तर प्रेस द छोटावाला लाईक अँड शेअर टू युअर नर्सिंग फ्रेंड्स. बाय बाय, कीप इन टच अँड बी सेफ, बी हेल्दी.